आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेला, त्यांनी स्वतः पाहिलेला एक प्रसंग आहे. साधारण 1930-35च्या काळातला, 1935च्या आसपासचा काळ आहे. आणि ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, आता त्यांना जाऊनही 17 वर्ष जवळजवळ आता होत आले. पण त्यांनी कधीतरी असं कीर्तनातून, कधी आम्हाला विद्यार्थ्यांना पाठ घेताना शिकवताना सांगितलेला एक प्रसंग आहे. ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगताना ते म्हणायचे की आम्ही आळंदीला होतो आणि त्यावेळी जर्मनीतला एक अभ्यासक प्राध्यापक मनुष्य पुणे विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा आणि मराठी वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी आलेला होता. जर्मनीवरनं तो येऊन पुणे विद्यापीठात राहत होता. मराठी भाषा शिकला, बरीच काही वर्ष, 4-5 वर्ष तो तिथे राहिला. आणि मराठी भाषा शिकल्यानंतर वाङ्मयाचा अभ्यास करताना त्याला ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथसुद्धा फार आवडू लागले. ज्ञानेश्वरी तो जसजसा अभ्यासू लागला त्याला इतका हा ग्रंथ श्रेष्ठ वाटला. गाथेतला बराचसा भाग, ज्ञानेश्वरीतला बराचसा महत्त्वाचा भाग त्यानं भाषांतरित करून, अनुवादित करून त्याचं जर्मन भाषेमध्ये त्याचं लिखाण केलं. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणं म्हणतात, बरोबर आहे. अनुवादित ही खरी मराठी आहे. विठाला विठाला आणि त्या जर्मन माणसानं भारतातून आता जर्मनीला जायचं ठरवलं. त्याचं जे काही अध्ययन त्याला करता आलं त्याच्या ठरलेल्या वेळात त्यानं केलं. पण तो आला, आळंदीला आला, माऊलींच्या समाधीवर नतमस्तक झाला, पूजा केली. जर्मन मनुष्य, परदेशातला, परसंस्कृतीतला, परधर्माचा, मायबाप हो ध्यानात घ्या. पण त्यानं समाधीचं पूजन केलं, दर्शन केलं. ज्ञानेश्वरीचा एक ग्रंथ सोबत आणला होता, तो माऊलींच्या समाधीच्या चरणाजवळ ठेवला. आणि त्यानं जे जर्मन भाषेमध्ये अनुवादित केलेलं जी काही वही होती ती सुद्धा ठेवली. नंतर ते दोन्ही ग्रंथ उचलले, असे डोक्यावर घेतले आणि त्याने एक प्रदक्षिणा माऊलींच्या समाधी मंदिराला आळंदीमध्ये मारली. हे आमचे गुरु महाराज डोळ्यांनी पाहिलेलं सांगत होते. ते म्हणाले आम्ही पाहिलं आळंदीमध्ये. आणि लोक आश्चर्यचकित झाले. एवढा मोठा प्राध्यापक मनुष्य, विद्वान मनुष्य, आणि तो ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन चक्कर मारतोय. त्याला विचारलं त्या काळच्या काही सुज्ञ मंडळींनी की आपण इतके विद्वान आहात, जगातल्या अनेक पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केला असेल, अनेक पदव्या तुम्ही मिळवलेल्या आहे, मग तुम्हाला ज्ञानेश्वरीत असं काय विशेष वाटलं? त्यानं सांगितलं बाकीचे ग्रंथ कुठे वेगवेगळ्या विद्या शिकवतील, त्याच्यातून वेगवेगळा प्रभावही निर्माण होईल, पण ही ब्रह्मविद्या आहे, ही आत्मविद्या आहे आणि ही थेट जीवाला परतत्वाचा स्पर्श करून देते. पाहो परतत्व डोळा आणि भोगो सुखाचा सोहळा. ही ज्ञानेश्वरी सांगते. हे तो जर्मन माणूस सांगत होता. आणि म्हणून या ग्रंथाचं श्रेष्ठत्व एवढं आहे की हा ग्रंथ असा खाली धरणं सुद्धा अपमान आहे. हा ग्रंथ डोक्यावरच घेतला पाहिजे, हा जर्मन माणूस सांगतोय मायबाप. आणि म्हणून आपल्या आईच्या किंवा वडिलाच्या 10व्याला जर का शेजाऱ्याकडून ज्ञानेश्वरी आणावी लागली तर समजून घ्यायचं आपल्यासारखे दरिद्री आपण आहोत. विठाला विठाला वारकऱ्याचं घर, सुविधा आपल्याकडेही असाव्यात, शक्य होईल तेवढ्या असाव्यात. चढावड करू नये. आपल्याला बांधता येईल तेवढं घर बांधावं, करता येईल तेवढ्या सुविधा कराव्यात. पण आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असावी, गाथा असावी, गीता असावी. तुकोबारा म्हणले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ओढा भंग आहे. अर्थात हे ग्रंथरूपी, शब्दरूपी धन आमच्या घरी आहे. धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना. आम्हा विठ्ठल जीवन जीवन
आपल्या घरात देवघर असणं ही श्रीमंती आहे, घरात ग्रंथ असणं ही श्रीमंती आहे, घरामध्ये भजन असणं ही श्रीमंती आहे, घरामध्ये व्रत उपवास करणारी माणसं असणं. मी नेहमी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो बरं का, घरामध्ये ज्यांनी पदवी मिळवली एखादी त्याचा सन्मान केला जातो. कोणी जर डॉक्टर झाला, वकील झाला, प्रोफेसर झाला, अधिकारी झाला, करावा, केलाच पाहिजे, कारण त्यांनी ते विशेष काम केलेलंच आहे. ती एखादी मुलगी असेल, मुलगा असेल, सुनबाई असेल, डिग्री कमावली आपण सत्कार करतो. एखाद्यानं उत्तम शेती करून पैसे कमावले आपण सत्कार करतो. व्यापार करून यश मिळवलं आपण सत्कार करतो. मोठी नोकरी लागली आपण सत्कार करतो. पण माझी विनंती आहे, घरासाठी जे पुण्य कमवून आणतात ना रोज, त्यांचा सुद्धा सत्कार करा. या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. ते होतंय. घरामध्ये पैसे आणणाराचा सगळेजण आदर करतात, पण जो पारायणाला बसून घरात पुण्य घेऊन आला त्याचं आपल्याला महत्त्व वाटतंय का? वारीला जाऊन जो पुण्य घेऊन आला आपल्यासाठी, आणि सांगतो आपल्याला पैशावर घरं चालत नाहीत, पूर्वीसुद्धा चालली नाही आणि भविष्यावर सुद्धा फक्त पैशावर चालणार नाही. तुमची आमची घरं आजही चालतात, ती पुण्यावर चालतात, आशीर्वादावर चालतात. जे आपल्या वाडवडिलांनी कमावलेलं पुण्य, आशीर्वाद, आज ही आमची नवीन तरुण बंधू भगिनी सुद्धा चांगलं काम करतात, पण कुठेतरी वाडवडिलाचा आशीर्वाद असतो, त्यांनी केलेलं पुण्य असतं. आणि मायबाप हो, धन हे अल्पकाळ पुरेल ना. ज्ञानोबा राय वासुदेवामध्ये म्हणतात, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. या सावलीन जगे गई होईसी लढाया. न चुके तरी होईसी लढाया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती. परमार्थ असणं ही श्रीमंती आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी भागवत गाथा याच्यासारखं मोठं धन महाराष्ट्रातल्या माणसासाठी कोणतं आहे? नाथ महाराज आम्हाला कळकळीने सांगतात, बाबा हो, हे धन आपल्याला संतांनी दिलं, मोफत दिलं. संत सज्जनी मांडिली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे. नाथ महाराज म्हणतात, जर ज्ञानेश्वरी आपल्या घरापर्यंत पोचलेली आहे, आपण ती वाचायला हवी. आणि त्यातही ती भावपूर्वक जर वाचली तर भगवंताची कृपा निश्चित होईल. अभंग भावधरोनी
भावाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी असावी हे पहिलं भाग्य. त्या ज्ञानेश्वरीला आपण वाचावं, अभ्यासावं हे दुसरं भाग्य. पण ती जर भावपूर्वक वाचली तर महद भाग्य. कारण कृपा करी हरी. काय झालं, एक ग्रहस्थ थोडंसं वयोमान परत्वे, आता कामधाम काही होत नाही, निवांतपणा आहे, पण परमार्थाची एवढी आवड नव्हती. एक दिवस घरातल्या त्यांच्या पत्नी बाईसाहेब म्हणाल्या, का हो आता एवढं वय झालं तुमचं, लोक कीर्तन ऐकायला जातात तुम्ही तेही कधी करत नाही, लोक पारायणाला बसतात तुम्ही तेही कधी करत नाही, लोक वारीला जातात तुम्हाला तेही आवडत नाही, लोक पंगत घालतात, अन्नदान करतात, तुमचे त्या बाबतीत सुद्धा कधी तुम्ही खिशात हात घालत नाही. बायको म्हणली बरं नवऱ्याला, हे दा मला वाटतं इथं बसलेले खूप सगळी माणसं चांगली आहे. आमची बालम टाकळी हा परिसर, मी तुम्हाला संदर्भ दिले 25 वर्ष अगोदरपासून. वा, इथे मी स्वतः येतो आणि 100 वर्षापूर्वीचा सप्ताह आणि त्याही अगोदरचा जुना परमार्थ या भागात आहे. खूप चांगली मंडळी. आणि इथे पारायणाला 550 वाचक आपल्याकडे बसलेले आहे. 550 वाचक. टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं. आता महाराज म्हटल्यावर प्रश्नच नाही, इथे काय बोलायचं. आदरणीय श्रीरामजी महाराज, खरं म्हणजे महाराजांना मागच्या पंधरवाड्यामध्ये त्रास झाला, पण पांडुरंगाची कृपा, लवकरच ते हॉस्पिटलमध्ये गेले. बऱ्याचशा काही येणाऱ्या अडचणी त्या टळल्या. पांडुरंगाला पुष्कळ सेवा करून घ्यायची आहे आणि म्हणून अशा छोट्या मोठ्या अडचणी फक्त येऊन भेटून जात असतात. बाकी ते निश्चितपणे आपल्याला अगदी वयाची 100 नव्हे शतकोत्तरसुद्धा मार्गदर्शन ते करत राहो, याच आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या त्यांना सद्भावना आहेत. पांडुरंगाच्या चरणी तशी प्रार्थना आहे. विठाला. बाईसाहेब म्हणलं तुम्ही गावात पारायणाला बसत नाही, तीर्थयात्रेला जात नाही, एक काम करा, घरच्या घरी तरी ज्ञानेश्वरी वाचा. आपल्या पोरानं आणलेली आहे, त्याला आवड आहे, वाचा रोज थोडंसं. आता या माणसाला हे पहा, ज्याला जे आवडत नाही ते जर करायला लावलं ना तर मनुष्य थकत असतो. मनुष्य थकतो केव्हा? आपल्या मनाला जे आवडत नाही ते करायला लावलं. अभ्यास ज्या मुलाला आवडत नाही त्याला जर करायला लावला ना तर त्याला लगेच झोप तरी येईल, नाहीतर कंटाळा तरी येईल, काहीतरी होईल. आणि म्हणून भजनामध्ये कोण प्रसन्न राहतो? ज्याला भजन आवडतं. भजनामध्ये ती माणसं कंटाळून जातात ज्यांना ते आवडत नाही. पारायणामध्ये ती माणसं, आता याला पारायणाची आवड नाही, वाचायचा, पण बायकोनं दम दिलाय, त्याच्याशिवाय तुम्हाला चहा नाश्ताच नाही म्हणे. आता अवघड झालं. म्हटलं गोळ्या तर घ्याव्या लागतात. आणि घर मालकिनीनं तर जरा पण चांगलंच काम सांगितलं. म्हटलं जाऊ द्या, करूया आपण. स्नान झाल्यावर तो बिचारा रोज ज्ञानेश्वरी वाचू लागला. पण त्याच्या ज्ञानेश्वरी वाचनामध्ये कुठलाही भाव नव्हता, प्रेम नव्हतं, लक्ष नव्हतं, चित्त नव्हतं. आणि महाराजांनी म्हटलंय, कथा कीर्तन असो पारायण असो, कथे माझी नाही चित्त, काय मांडी आले प्रेत. ते फक्त प्रेत होईल ना जिथे चित्त नाही आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, देव सोयरा, देवा सोयरा, देवा सोयरा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भाव नाही, प्रेम नाही, तो रोज वाचायचा. त्याच आजोबाचा एक नातू होता. आता हल्ली नवीन पिढीतली मुलं ही छोटी छोटी फार हुशार आहे. खरं तर आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. आईवडील म्हणून, चुलते काके म्हणून, आजी आजोबा म्हणून, शिक्षक म्हणून, कीर्तनकार म्हणून, प्रबोधनकार म्हणून आपली जबाबदारी की या पिढीला योग्य विचार आपल्याला देत राहावे लागतील. या पिढीतसुद्धा चांगले विचार स्वीकारणारे पुष्कळ मंडळी आहे. आपण असं काही सरसकट तरुण पिढीला वाईट म्हणण्याचं कारण नाही, लहान पिढीला वाईट, पण आपण त्यांना काय देतो यालाही फार महत्त्व आहे. आता घरातच जर का आई म्हणायला लागली, आजीचं ऐकू नको, चुलत्याकडे जाऊ नको, आणि म्हणे माझा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज झाला पाहिजे, आता डोंबल्याचा छत्रपती होईल तो. अरे आई शिकवते आज्याचं ऐकू नको ना आजीचं काम करू नको.
जो आजान आजीच्या उपयोगी पडत नाही तो धर्माच्या आणि राष्ट्राच्या उपयोगी पडत असतो. काय विठाला विठाला म्हणून या पिढीकडून जर आपल्या अपेक्षा मोठ्या असतील तर त्यांना शिकवण सुद्धा आपल्याला मोठ्या विचारानं, मोठ्या अंतकरणानं, व्यापक दृष्टीनं आपल्याला त्यांना देता आली पाहिजे. लहान लेकरं हुशार आहे. त्या नातवानं काय केलं त्याच्या लक्षात आलं. आजोबा ज्ञानेश्वरी वाचतायत पण त्यांचं काही चित्त नाही. आता जवळजवळ ज्ञानेश्वरी ते 9व्या-10व्या अध्यायापर्यंत वाचत आले होते. ज्ञानेश्वरीचे अध्याय, पहिला अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्ययोग, तिसरा सांगत चला मला थोडी मदत करा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास योग, बरोबर आहे ना महाराज, कर्म संन्यास योग, सहावा आत्मसंयम, हा त्याला ध्यान योग, अष्टांग योग असं म्हणतात. त्याचबरोबर सातवा ज्ञान विज्ञान योग, आठवा अक्षर ब्रह्म योग, नववा राजविद्या राजगुह्य योग, 10वा विभूती योग, 11वा विश्वरूप दर्शन योग, 12वा भक्ती योग, 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, 14वा गुणत्रय विभाग योग, 15वा पुरुषोत्तम योग, 16वा दैवासुर संपद विभाग योग, 17वा श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा मोक्ष संन्यास योग. विठाला विठाला हे पहा, हा विद्यार्थी आहे आणि या दोघाही विद्यार्थ्यांच्या हे सगळ्या अध्यायाची नावं पाठ आहेत. तुम्ही दोघांनी म्हणायची. चला हो मला सांगा, एक एक नाव सांगा. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास योग, सहावा आत्मसंयम योग, सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग, आठवा अक्षर ब्रह्म योग, नववा अध्याय राजविद्या राजगुह्य दहावा योग, अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, 12वा अध्याय भक्ती योग, 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्र विभाग 14वा योग, अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग, 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग, 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिख वाट देवा, हरिख वाटे देवा, दयाचा हरिख वाटे देवा. काय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला चांगल्यांच्या सहवासात मिळतंय. खूप चांगली गोष्ट आहे. संभाजीनगरचे आहे दोन्ही, भूषण आहे संभाजीनगरचे. वा 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 वा. शेवटी तुमचा आमचा जिल्हा म्हणजे शिवभाऊ आहोत आपण. खूप चांगला आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीचा त्या म्हाताऱ्यानं वाचन केलं होतं 7व्या-8व्या अध्यायापर्यंत, 9व्या अध्यायापर्यंत. ते नातू असं हुशार होतं, बिलंदर होतं. त्याला वाटलं आपल्या आजोबाचं लक्षच नाही, फक्त आजी म्हणते म्हणून आजोबा वाचतात आणि आजोबाचं लक्ष नाष्टांच्या हाकडं असतं, ज्ञानेश्वरीकडे नाही. मग आजोबानं जर 5 पानं वाचले तर हे नातू काय करायचा, 10 पानं ती खून मागं आणून ठेवायचं. आपल्या वारकरी संप्रदायाचं चालतं बोलतं एक ज्ञानपीठ होऊन गेलं, जगन्नाथ अण्णा पवार महाराज. ते असं म्हणायचे की खरा अभ्यासक आणि वाचक तो आहे की वाचत वाचत आल्यानंतर कुठपर्यंत वाचत आलो हे ध्यानात ठेवण्यासाठी ज्याला खून ठेवावी लागत नाही तो खरा वाचक आहे, तो खरा अभ्यासक. त्याला पुस्तकात त्या खुणा ज्याच्या हृदयस्थ झालेल्या असतात त्याला पान नंबर माहिती असतं, श्लोक माहिती असतो, ओवी माहिती असते. आमच्याकडे तर पारायणात बरेच जण 10 मिनिटं इकडं तिकडंच पाहतात, कुठं ज्याला फोनमध्येच येऊन गेला ते असं विठाला विठा. एक एक अध्याय मागे यायला लागला आणि म्हातारा रोज वाचायचा, त्याला काही घेणं नव्हतं. अहो ज्ञानेश्वरी 9व्या अध्यायातून पुढं वाचित कुठं जायला पाहिजे, 10व्यातून कुठं जायला पाहिजे. अहो 9व्या अध्यायातून ज्ञानेश्वरी मागे आली, 9व्यातून 8वा, 8व्यातून 7वा, 7व्यातून 6वा, 6व्यातून. म्हाताऱ्याला काहीच घेणं नाही, वाचतंय वाचतंय.
त्या नातवाला वाटलं आपला आजोबा लईच कंटाळा येतोय हे वाचायचा. हो, ज्ञानेश्वरी थेट पहिल्या त्याच्या पहिल्या श्लोकावर आली. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. आणि मग म्हातारा डचकला. तो म्हणला, अरे धृतराष्ट्र कस काय आला? हा तर एकदाच येत असतो सुरुवातीला, हा धृतराष्ट्र कसा काय आला? आणि मग तो नातू म्हणाला, आजोबा अहो तुम्ही फक्त आजीच्या धाकानं ज्ञानेश्वरी वाचताय म्हणून भाव धरून या वाचे. कृपा करी हरे तयावरी विठोबा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी. विठ्ठल परमात्म्यानं स्वमुखानं ही ज्ञानेश्वरी अर्थात गीता अर्जुनाला सांगितली आणि त्यावरतीच ज्ञानेश्वरीचं भाष्य म्हणून तेची ज्ञानेश्वरी. तेची शब्द हा गीता आणि ज्ञानेश्वरी भिन्न नाही, त्याच्यातलं एकत्व दाखवण्यासाठी तत्वरूपाने ते दोन्ही एक आहे. आणि म्हणून तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे शब्द एक एक महत्त्वाचा आहे. या वाचेनं ज्ञानेश्वरी वदावी, पण साच भावनेनं शुद्ध भावनेनं श्रद्धायुक्त होऊन. आणि मग भय कळीकाळाचे, भगवंताची कृपा होईल, कळीकाळाचं भय राहणार नाही, ही ज्ञानेश्वरीची फलश्रुती आहे. पण भाव धरून या ज्ञानेश्वरी कशी पठन पाठन करावी, तिचं चिंतन सेवा कशी करावी याचं काही मार्गदर्शन आहे. आणि त्यामध्ये साचे हा शब्द मार्गदर्शक आहे, भाव धरून या हा शब्द मार्गदर्शक आहे. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन ग्रंथ संतांच्या वाङ्मयाचं चिंतन एकूण करताना आपल्या मनामध्ये संशय नको आहे. संतांच्या चरणी त्यांच्या शब्दावरती विश्वास असणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून संत वचनावर जर विश्वास नसेल तर मला असं वाटतं आपल्याला कोणतंच फळ मिळणार नाही. गंगा स्नानानं पुण्य होतं हे संतांनी सांगितलं, पण वचनावर विश्वास नसेल आणि आपण अश्रद्धेनं स्नान केलं तर पुण्य होणार नाही. तसं ज्ञानेश्वरीसुद्धा संशय मनात ठेवून वाचली तर मग मात्र आपल्याला त्याचं फल मिळणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संशय सारो, एका जनार्दनी संशय सारो, एका जनार्दनी संशय सारो, एका जनार्दनी संशय सारो. दृढ धरा मनी ज्ञानेश्वरी, दृढ धरा मनी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू.